गगनबावडा तालुक्यातील बोरबेट या गावी आलेलो आहे। या गावी मोरजाई देवीचं मंदिर आहे आणि या देवीच्या दर्शनासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे। माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता जो डोंगर आहे, या डोंगराच्या पठारावरती या ठिकाणी त्या देवीचं मंदिर आहे। तर चला पाहूया या ठिकाणी या देवीचं मंदिर आणि या ठिकाणी असणाऱ्या देवीचं दर्शन घेऊया। डोंगर पायथ्यापासून मोरजाई देवीच्या मंदिराकडे जाण्याकरता दोन मार्ग आहेत, एक पायऱ्यांचा तर दुसरा मार्ग म्हणजे वर डोंगरावर जाण्याकरता असलेला रस्ता। डोंगरावर जाणारा रस्ता हा अतिशय अरुंद आहे। हा रस्ता म्हणजे एकेरी मार्ग आहे, यावरून एकच गाडी पुढे जाऊ शकते। आम्ही ज्यावेळी या डोंगरावर जाण्याकरता निघालो त्यावेळी एक 4 चाकी गाडी बंद पडली होती, त्यामुळे या गाडीला बाजूला ढकलून आम्ही मार्गस्थ झालो। या मार्गावरून पायी चालत गेल्यास जंगल भ्रमंतीचा सुद्धा आपण आस्वाद घेऊ शकतो। मोरजाईचे पठार हे जांभ्या खडकापासून बनलेले आहे। हे पठार अतिशय विस्तीर्ण आहे। पठारावर लहान मोठे दगड दिसून येतात, यातून हा रस्ता केलेला आहे। मंदिराजवळ पोहोचताच आपल्याला एक कातळामध्ये खोदून काढलेली टाकी दिसते, तर टाकीजवळ 2 चबुतरे आहेत। मंदिराच्या सभोवती जांभा दगड एकमेकांवर रचून संरक्षण तटबंदी उभारलेली आहे। मंदिरासमोर सुरुवातीला एक मुख्य कमान आहे। या कमानीतून आत गेल्यानंतर आपल्याला एक दीपमाळ दिसते। यानंतर पुढे गेल्यानंतर आणखीन एक दुसरी कमान आहे। या कमानीतून आत गेल्यावर आपल्याला एक गुहा दिसते व या गुहेमध्येच मोरजाई देवीचं मंदिर आहे। या गुहेमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा दिसतो तो मंदिराचा सभामंडप। या सभामंडपामध्ये कोरलेले असे खांब दिसतात। या ठिकाणी एक महादेवाची पिंड देखील आहे। या सभामंडपामध्ये अनेक सतीशिळा व विरगळे आहेत।
मुख्य गुहेच्या शेजारी आणखी एक छोटी गुहा आहे। या गुहेमध्ये सुद्धा सतीशिळा व विरगळे आहेत। सभामंडपाच्या शेजारी एक छोटी गुहा आहे व या गुहेमध्ये मोरावर बसलेली चतुर्भुज अशी मोरजाई देवीची मूर्ती आहे। या मंदिरामध्ये आम्ही गेल्यानंतर देवीचे पुजारी गुरव हे या ठिकाणी उपस्थित होते। देवीची ओटी भरण्याकरता आम्ही या ठिकाणी गेलो होतो। यावेळी पुजाऱ्यांनी देवीची पूजा केली व आमच्याकरिता गाऱ्हाणे मांडले। इतरही भक्तांच्या करिता या पुजाऱ्यांनी देवीची पूजा करून गाऱ्हाणे मांडले। पांडुरंग बापू पनुत्रे आज त्यांनी सहपरिवार कुटुंब इथं आणलेला त्यांच्या गावचा। त्यांचं दुकान असेल, गाडी घोडा असेल, पूर्ण शाळा असेल, चांगल्या मार्गाने पास करून कुठला अडचणीचा कोणा येता कामना गाय असेल, दुधाचा पैसा दे मिळवून दे, कुणाचं बंद बाकीचं कोटा झालं, पै पाण्याचं कोटा असेल ते मागाचं इच्छा पूर्ण करत असेल ते माझ्या बायचं कुणाची लग्न झालं नसतील ते लग्न ठरवून दे, मूळ बाळ नसेल ते आपलं मूळ बाळ ते होऊन द्या, सांभाळ राखवायला नाळ्या पाहिजे मान्य करून घे आणि असं वाटते माझी बाई। हे आहे मंदिराचे शिखर। मोरजाई देवीचे दर्शन घेऊन व तिचे आशीर्वाद घेऊन आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो। आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास
लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा.